नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपले गणपती बाप्पा यायची तयारी चालू आहे. तर हे आहेत देवाचे भांडे आणि हे गणपती बाप्पाजवळ गंगाळ त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतून फुलं वगैरे ठेवता येतात म्हणून स्वच्छ घासून वगैरे सगळे ठेवले होते भांडे. पण हे अशा भांड्यांना डागच पडतात, त्याच्यामुळे म्हटलं डबल घासून घेऊ अजून. तर स्वच्छता साफसफाई चालूच होती. आता म्हटलं थोडंसं गॅस वगैरे घासून घेऊ. एवढं काही घाण नव्हतं झालेलं ना, कारण नेहमी घासते ना, त्याच्यामुळे एवढं घाण नाही. थोडंफार उडतं इकडे तिकडे, त्याच्यामुळं म्हटलं सगळं स्वच्छ वगैरे करून घेऊ. तर मी इथं पूर्ण सगळं स्वच्छ घासून घेतलं. सकाळी स्वयंपाक वगैरे झाला होता माझा. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं आता सगळं घासून वगैरे घेऊ. तर हे बघा, इथे सगळं स्वच्छ वगैरे घासून घेते मी. अजून भांडे वगैरे घासायचे बाकी आहेत, पण म्हटलं आधी स्वयंपाक झालेला आहे तर पटकन गॅस स्वच्छ करून घ्यावं, किचन वाटा स्वच्छ करून घेऊ. मग नंतर भांडे वगैरे पालते घालून मग नंतर भांडे घासता येतात. तर इथे मी भांडे वगैरे पालते घालायला घेतलेले आहेत. तर इथं पटापट आवरून घेतलं, भांडे वगैरे पालते घालून घेतले. मग नंतर भांडे वगैरे घासायचे होते, मग भांडे घासायला घेतले लगेच. बाकी अजून कपडे वगैरे धुवायचे होते, पण म्हटलं पटकन भांडे घासून मग कपडे वगैरे धुता येतं. हे भांडे घेतले पटापट घासून आवरून, कारण देवाचे भांडे होते ना घासायचे, मग त्याच्यामुळे त्याला खूप वेळ लागतो, ते लवकर निघत नाहीत. म्हणून म्हटलं ही अगोदर घासून घेऊ आणि मग नंतर त्याला बराच वेळ घासत बसता येतं. मग हे घासून घेतले, पटापट आवरून घेतलं. आणि आता म्हटलं देवाचे भांडे घासून घेऊ, कारण खूप वेळ लागतं हे भांडे घासायला, म्हणून आधी हे भांडे घासून घेतले मी दररोजचे. आणि मग म्हटलं हे देवाचे वगैरे सगळं घासून ठेव, सगळं आवरून ठेवलं ना जिथल्या तिथं, मग गणपती बाप्पा बसायचे त्या दिवशी मग काही नाही वाटत एवढं, कारण एक दिवसच खूप लोड येतो ना, मग त्याच्यामुळे पटापट घेतलं आवरून. हे ना त्याच्याने घासले मी, काय म्हणतात, चिंच आणि मीठ त्याच्याने घासले. खूप छान निघाले भांडे ते. वेळ तर लागलाच मला, कारण हे असे भांडे घासायला वेळ लागतोच. लगेच म्हटलं मग भांडे वगैरे झाले की लगेच कपडे वगैरे धुवून घेतले, कारण इथलं खालचं सगळं काम आवरलं की मग दुसरं काम करता येतं ना. हे काम राहून गेलं की मग ते दुसरं काम करण्यातही मन नाही लागत. हे काम राहिलं की पटापट हे सकाळचे सगळे कामं आवरून घेतले, कारण पाऊस पण येत होता आणि कपडे म्हटलं थोडंसं सुकून जातील कपडे, म्हणून पहिले कपडे धुवून घेतले आणि मग म्हटलं बाकीचे कामं आवरून घेऊ. आता हे इथे काय थोडेसे कपडे वाळत टाकले आणि गच्चीवरती काय कपडे वाळत टाकायला जावं लागेल आता मला. तर हे बघा किती छान भांडे निघालेत हे देवाचे वगैरे, हे घंगाळ किती छान निघालं. तर आता मी वरती गच्चीवरती कपडे वाळत टाकते आणि बाकी अजून दुसरं काम आहे. हे पडदे परवाच्या दिवशी धुतलेले वाळून गेले, आता हे पडदे पण लावायचे बाकी आहे अजून. बाकी हे सगळं आवरून झाल्यानंतर मग आता हे पडदे वगैरे लावून घेईल. तर इथे गच्चीवरती कपडे वाळत टाकले आणि आता म्हटलं थोडा वेळ पाऊस नाही येणार, म्हणून म्हटलं देऊ टाकून, कारण हवा सुटली होती ना, हवेने पण बरेचसे सुकून जातात कपडे आणि जेवढं पाणी असतं तेवढं निथळून जातं कपड्यामधलं. तर म्हटलं थोडा वेळ जरी सुकले तरी मग आतमध्ये टाकता येतात कपडे, म्हणून इथे मी पूर्ण कपडे हे टाकून घेतले आणि बाकी राहिलेले आतमध्ये टाकून दिले कपडे. थोडंसं ऊन होतं आणि सगळे सगळे आवरून घेतले कामं तर होऊन जातात पटकन. तर हे बाकी राहिलेले आतमध्ये टाकून दिले कपडे मी. आणि हे बघा, असं घरात काम करत बसलं की लगेच पाऊस आला आणि ते जेवढे सुकले होते तेवढे कपडे ओले होऊन गेले. तर हे कुंड्या सकाळीच मी धुवून ठेवल्या होत्या, तर छान असं सुकलेल्या आहेत, कारण गणपती बाप्पाच्या तिथे समोर ठेवायच्या आहेत मला, म्हणून मी सकाळी सकाळी धुवून टाकल्या होत्या पटकन, जे धुवून ठेवल्या होत्या. आणि आता म्हटलं थोडंसं पाणी सुकलं असेल तर बघून घेऊ. तर हे त्या दिवशी डेकोरेशनचं सामान आणलेलं, तर हे बघा असे आहेत माळा वगैरे, तर खूप छान आहेत, मला तर खूप आवडल्या. तुम्ही सांगा कशा आहेत कशा नाहीत. तर भरपूर सारं आणलं होतं सामान, तर खूप छान भेटलं त्यांच्याकडे हे सगळं माळा वगैरे, तोरण आहे, माळा आहेत. आता हे सगळं लावलं ना मग लावून घेईल मी. तर हे बघा असे आहेत, किती छान वाटतं आहे, मला तर खूप आवडलं. इथे ठेवते समोर तुम्हाला दिसेल असं. तर पहा किती सुंदर अशा दिसत आहेत त्या माळा. कशा आहेत नक्कीच सांगा कमेंट करून. कलर पण खूप छान आहेत त्यांचे, एकदम उठून दिसतील असं. हे पहा बघा किती सुंदर अशा दिसत आहे. तोरण आहे, माळा आहेत.
काही लॉंग आहेत माळा, काही शॉर्ट्स आहेत. हे पहा खूप छान आहेत. तर चला आता बाकीचं पण काम आहे अजून, कारण गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची तयारी करायची आहे. सर्व साहित्य जमा करून ठेवलेलं आहे. फक्त आता बाकी काय जे राहिले ते बघायचं. आणि ते पडदे पण लावून घेतले. पडदे बाकी होते लावायचे, तरी ते पटापट पडदे पण लावून घेतले. कारण पडदे लावलं तरच समोर डेकोरेशन वगैरे करता येईल. त्याच्यामुळं म्हटलं पडदे लावून घेऊ पटकन. दरवर्षी याच ठिकाणी आम्ही गणपती बाप्पा बसवत असतो. तर छान वाटतं इथे. तर हे पायी ते सगळे पडदे वगैरे लावून घेतले. तर मी देत होते आणि छोटू लावत होता पडदे, कारण माझ्या हात वरती पोहोचत नव्हते. तर तोही मदत करू लागतो आणि घरात सगळंच मदत करू लागतं, त्याच्यामुळं पटापट होऊन जातं. तर हे पहा असे व्यवस्थित असे सर्व लावून घेतले पडदे. आणि अशा म्हणजे सणाला वगैरे छान वाटतं, स्वच्छ वगैरे करून घेतलं तर. हे पहा इथे छोटू पण मदत करू लागतं आणि मुलांना छान वाटतं. गणपती बाप्पा येणार म्हटलं की उत्साहाने करता मुलं पण. तर आणि मदतही होते आणि त्यांना करावंसं वाटतं पण. त्याच्याकडून 2-3 वेळा चुकलं, ते त्याला जमतच नव्हतं, पण शेवटी त्याने केलं बरोबर. प्रयत्न करत होता, पण झालं शेवटी बरोबर.
एकदा इथलं पडद्यांचं काम आवरलं म्हणजे बाकीचं सगळं करता येतं. मग ते मंडप वगैरे इथं टाकायचा गणपती बाप्पांसाठी. तर इथे पडदे लावून घेतलेले आहेत आम्ही. सगळं सामान काढून ठेवलेलं आहे गणपती बाप्पांसाठी. म्हटलं जरा लवकरच सुरुवात करावी, कारण 1-2 दिवसातच नाही होत सगळं, त्याच्यामुळे पटापट आवरून घेतलं. पहा इथे सगळे पडदे वगैरे लावून झालेले आहेत आमचे. इथे छोटू पण मदत करू लागतोय. हे पहा सगळं त्यानेच केलं हे. आणि मुलांना पण छान वाटतं गणपती बाप्पा यायचे म्हटल्यावर, उत्साहाने मुलं पण करायला लागतात. तर पहा हे सगळं त्यानेच आवरलं, तर छान करतोय. तर कसं वाटली गणपती बाप्पांची तयारी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.